रामदेव महाराज पॅन्थर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संजय थांब दादा. चला सुरू करा. एक चांगला चेंडू, पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. फलंदाजाला हा चेंडू टोलवायचा होता दुसरीकडे. चेंडू गेलेला आहे बॅकवर्ड पॉइंट कडे. एक अतिरिक्त धाव मिळेल. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. कंटिन्यू. पंचांना विशेष विनंती आहे. फुलटॉस असा हा चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. कुठलीही धाव या चेंडूवर काढता येणार नाही. गोलंदाज आहे मुक्कू. मुक्कू एक अनुभवी गोलंदाज आहे. मुक्कू पुन्हा एकदा सागर साठी. सागरने या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या ठिकाणी. त्या ठिकाणी निश्चितच खेळाडू यांनी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. दोन्ही अत्यंत तुल्यबळ असे संघ आहेत. प्रेक्षकांची मोठी गर्दी या ठिकाणी सुरू झालेली आहे. एक महत्वाचा सामना या ठिकाणी सुरू आहे. मेगा फायनल पूर्वी मेगा सामना या ठिकाणी पाहावयास मिळतोय. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असे फलंदाज आहेत. चौकार षटकारांचा पाऊस या सामन्यामध्ये होणार आहे. मुक्कू पुन्हा एकदा. एक चांगला चेंडू. या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. कुठलीही धाव काढता येणार नाही. मुक्कू काटकसरीने आणि उत्कृष्ट लाईन आणि लेंथने कमीत कमी मध्ये वेळेमध्ये गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे मुक्कू. एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा खेळता आलेला नाही फलंदाज यांना. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचं. आणि या फ्री हिट वर म्हणावा त्याप्रमाणे काही मोठा फटका खेळता आलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू थेट आदळलेला आहे पायावर. दादा हॅलो. ओव्हर संपलेली ना. ओव्हर संपलेली आहे. नो बॉल तर झालं. चला चला ओके करा. सुरू करा. काही विषय नाही. खेळपट्टीवरून कृपया चालू नये. दोन्ही फलंदाजांनी आणि इतर सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या खेळपट्टीवर अजूनही 2 दिवस 2.5 दिवस आपल्याला सामने खेळायचे आहेत. मुक्कू षटकातील शेवटचा चेंडू आणि ती प्राचीत झालेला आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहे. फलंदाजाला हा निर्णय आपल्या अंगलट आलेला आहे. विकास राठोड बाद झालेले आहे. 4 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. नाव सांगायचंय नवीन फलंदाजाचं.
धावसंख्या आहे 3. एक गडीवाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. सागर राहुल राठोड आणि सागर पवार फलंदाजी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे 5. एक गडी बाद झालेला आहे. यावेळेस यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. अचूक लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करताना लकीशा बंजारा वॉरियर हा संघ. चला नवीन गडी पटापट. दोन गडी बाद झालेले आहे आणि नवीन फलंदाज जात आहेत हेमंत. हेमंत एक आक्रमक फलंदाज आहे. काही दिवसापूर्वी याच मैदानावर जी स्पर्धा झालेली होती विजेत्या संघाचा एक महत्वाचा भाग हेमंत ठरलेला होता. त्यामध्ये हेमंत यांनी अत्यंत अष्टपैलू खेळ केलेला होता. पुढचा चेंडू हेमंत साठी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. पुढचा चेंडू गोलंदाज आहे कृष्ण राठोड. एक चांगला फटका. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. खणखणीत षटकार आलेला आहे हेमंतच्या बॅट मधून. पुढचा चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. उत्कृष्ट लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करताना कृष्ण राठोड. षटक या ठिकाणी संपलेला आहे. दोन षटक संपलेले आहे. धावसंख्या आहे 11. नवीन गोलंदाज आलेले आहेत अर्जुन बंजारा. अर्जुन बंजारा एक अनुभवी गोलंदाज आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अत्यंत चांगला फटका. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि खणखणीत चौकार. 4 धावा मिळतील फलंदाज राहुल राठोड यांना. कृपया पंचांना विनंती आहे दोन्ही खेळाडूंना सूचना द्यायच्या आहेत. खेळपट्टीवरून चालू द्यायचं नाही. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. एक अतिरिक्त धाव मिळेल. दोन तुल्यबळ संघादरम्यान हा सामना सुरू आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानावर आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 15. 2 गडी बाद झालेले आहेत रामदेव बाबा पॅन्थर्स या संघातले. एक चांगला फटका. हेमंत यांचा डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार.
अर्जुन बंजारा राईट ऑर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी करतोय हेमंत साठी. आणि या ठिकाणी एक अपील आणि गडी बाद झालेला आहे. मोठा मासा गळाला लागलेला आहे हेमंतच्या स्वरूपात. आणि लकीशा बंजारा वॉरियर संघाच्या गोटात जल्लोष सुरू झालेला आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज हेमंतची जागा घेतील कपिल रत्ने. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. एकाहून एक सरस फलंदाजांचा भरणा असलेला या स्पर्धेतला बहुधा संभाव्य विजेता म्हणून रामदेव बाबा पॅन्थर्स हा संघ ओळखला जातो. मात्र हा संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. बावीस धावांवर 3 गडी बाद झालेले आहेत. आणि अर्जुन बंजारा यांनी एक मोठी विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. संघ अडचणीत आहे रामदेव महाराज पॅन्थर्स. पुढचा चेंडू अर्जुन यांचा. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने या चेंडूला ढकलून दिलेला आहे. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी एक धाव पूर्ण केलेली आहे. एकेरी दुहेरी धावांवर दोन खेळाडू भर देत आहेत. मोठी धावसंख्या उभारण्याचं जबाबदारी यांच्यावर असेल. तत्पूर्वी कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 2 खेळाडू चेंडूच्या मागे, मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार. तीन षटक संपलेले आहेत. दादा षटक प्रल्हाद बंजारा एक चांगला चेंडू टोलवून दिलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कुठलीही धाव काढता येणार नाही. स्कोरर, समालोचक, पंच अर्जुन बंजारा आणि प्रल्हाद बंजारा यांच्या दरम्यान फुलटॉस चेंडू. त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खरपूस समाचार घेतलेला आहे कपिल रत्ने यांनी. आणि राम होंडाच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे. 6 धावा मिळतील कपिल रत्ने यांना. पुढचा चेंडू प्रल्हाद बंजारा यांचा. कपिल रत्ने यांनी या चेंडूला हळूच पुश केलेला आहे कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 34. राहुल राठोड यांना एक अपील. मात्र पंचांवर कुठलाही असर नाही. पंच टसके मस झालेले नाहीत. राहुल राठोड यांना चौकारांचं शतक पूर्ण करण्यासाठी 4 चौकारांची आवश्यकता आहे.
रिव्हर्स स्वीप द्वारे अत्यंत अद्भुत उंच असा फटका खेळलेला आहे राहुल राठोड यांनी. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे. आपला क्लास या ठिकाणी दाखवलेला आहे राहुल राठोड यांनी. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. प्रल्हाद बंजारा राईट ऑन राऊंड द विकेट राहुल साठी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा एक प्रयत्न. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. षटक संपलेला आहे. लकीशा बंजारा वॉरियर या संघादरम्यान दोन भाऊ खेळतायत. अर्जुन बंजारा आणि प्रल्हाद बंजारा दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. सर्वांचं कन्फ्युजन या ठिकाणी झालेलं आहे, कोण अर्जुन आणि कोण प्रल्हाद. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहेत. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. यानंतर कुठलाही खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करणार नाही. 4 षटकानंतर धन्यवाद डीजे. 40 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अर्जुन बंजारा राईट ऑन राऊंड द विकेट. कपिल रत्नेसाठी डीप फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पुढचा चेंडू अर्जुन बंजारा यांचा. एक सुंदर प्रेक्षणीय दर्शनीय असा फटका मारलेला आहे कपिल रत्ने यांनी. चेंडू जातोय डी फाईन लेगच्या दिशेने खणखणीत षटकार. 6 धावा मिळतील कपिल रत्ने यांना. प्रेक्षकांनो, आपण हा सामना सोडून जाण्याच्या तयारीत असाल तर कृपया थांबायचं आहे, कारण चौकार आणि षटकारांचा पाऊस आता सुरू होणार आहे. कपिल रत्ने यांचा डीप मिड विकेटच्या दिशेने अत्यंत एक उत्तुंग असा फटका. 6 धावा मिळतील. षटकार कपिल रत्नेच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाजी कपिल रत्ने यांच्याकडून. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवून दिलेला आहे. तत्पूर्वी दोन्ही खेळाडूंनी एक धाव पूर्ण केलेली आहे. आक्रमक फलंदाज रामदेव महाराज पॅन्थर या संघाचा भरवशाचा खेळाडू शिवम राठोड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यामुळे काही क्षणात आपल्याला मोठे फटके अजून पाहावयास मिळतील. अर्जुन. पुन्हा एकदा राहुल राठोडच्या बॅटमधून हा फटका आलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. डीप मिड विकेटच्या दिशेने
जेलबाद झालेले आहेत राहुल राठोड. आणि आता फलंदाजीला जात आहेत वन अँड वन ओनली शिवम राठोड. काही दिवसापूर्वी याच मैदानावर शिवम राठोडच्या नेतृत्वात त्यांचा संघ अंतिम विजेता ठरलेला होता. याही स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून रामदेव महाराज पॅन्थर्स हा संघ ओळखला जातो. अनेक तुल्यबळ खेळाडू या संघामध्ये आहे. एकाहून एक सरस राहुल राठोड असतील, कपिल रत्ने असतील, शिवम असतील, हेमंत फलंदाजांची आणि अष्टपैलू तसेच गोलंदाजांचा मोठा भरणा या संघामध्ये आहे. पुढचा चेंडू आता मात्र गोलंदाजीसाठी आलेले आहेत मुक्कू. कपिल रत्ने आणि शिवम राठोड यांना रोखावं लागेल, अन्यथा खूप मोठी धावसंख्या होईल. धावसंख्या झालेली आहे 57. आतापर्यंत सर्वसाधारण 11.40च्या सरासरीने धावगती सुरू आहे. मुक्कू एक चांगला चेंडू, मात्र त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे कपिल रत्ने यांनी. चेंडू गेलेला आहे उंच आकाशात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार कपिल रत्नेच्या बॅटमधून. चेंडूला आज भरपूर प्रवास करावा लागेल. चेंडूची पूर्ती दमछाक झालेली आहे. याला कारण आहे कपिल रत्ने, राहुल राठोड यांची फलंदाजी. कपिल रत्ने 31 धावांवर खेळत आहेत. केवळ 10 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि 4 आकाशाला भिडणारे खूप उंच षटकार मुक्कू कपिल रत्ने साठी. पुन्हा एकदा उंच फटका खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार कपिल रत्नेच्या बॅटमधून. एकाहून एक सरस फटके खेळताना कपिल रत्ने. काही दिवसापूर्वी 84 धावांची एक अद्भुत खेळी साकारलेली होती कपिल रत्ने यांनी. त्याच पद्धतीने फटकेबाजी करताना त्या दरम्यान एक मुक्कूज यांचा एक चांगला चेंडू फलंदाज कपिल रत्ने यांना पॉइंट आणि गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. मुक्कू पुन्हा एकदा कपिल रत्ने यांच्यासाठी. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू थेट गेलेला. या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी प्रल्हाद बंजारा उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 70 धावा. 4 बाद 70. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. महत्वाच्या गोलंदाजावर हल्ला चढवलेला आहे कपिल रत्ने यांनी. आता मात्र स्ट्राईकवर आहे शिवम राठोड. पाहूया शिवम कशा प्रकारची फलंदाजी करतो. मुक्कू आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आल्या आल्या खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडूला पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला. चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. खणखणीत षटकार शिवमच्या बॅटमधून. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केलेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे. हाणामारीचे षटक या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा शिवम आणि कपिल रत्ने घेतील. मुक्कू एक चांगला गोलंदाज वर्सेस चांगला फलंदाज. फुलटॉस चेंडू. या चेंडूला देखील उंच फटका मारलेला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने. हा खणखणीत या षटकातील शिवमच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार.
कपिल रत्ने शिवम राठोड कडून काही टिप्स घेताना, या टिप्स खूप मोलाच्या असतात आणि कपिल रत्ने यांचं सौभाग्य आहे शिवम राठोड सोबत फलंदाजी करतोय आणि आपली खेळी देखील वाढवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 38 धावांवर फलंदाजी करतायत कपिल रत्ने. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 82, 4 गडी बाद. तत्पूर्वी पुढचा एक चेंडू अत्यंत प्रेक्षणीय असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, 4 रन, चौकार कपिल रत्नेच्या बॅटमधून. गोलंदाजाला कुठलीही दयामाया न दाखवता सीमारेषा पाठवतायत. तत्पूर्वी पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने उंच असा फटका कपिल रत्नेच्या बॅटमधून. कपिल रत्ने काही थांबायचं नाव घेत नाही. शिवम असताना देखील कपिल रत्नेने आपली फटकेबाजी सुरूच ठेवलेली आहे. अर्धशतकाकडे वाटचाल झालेली आहे. केवळ 2 धावा दूर आहे. एक आक्रमक वेगवान अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होईल कपिल रत्ने यांचं. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. हा चेंडू पहिल्या स्लिपच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि दुसरी धाव काही घेणार नाही. दोन्ही महत्वाचे फलंदाज आहे, अन्यथा निश्चितच धावबाद झाले असते. एक धाव काढलेली आहे आणि शिवमला स्ट्राईक दिलेली आहे. कपिल रत्ने पोहोचलेले आहेत 49 धावांवर. शिवम खेळत आहेत 12 धावांवर. 600च्या विशाल स्ट्राईक रेटने शिवम फलंदाजी करतायत. पुढचा चेंडू कृष्णा यांचा. एक चांगला फटका, बाद होण्याची शक्यता, मात्र गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही. क्रिकेटमध्ये या प्रकारचे झेल घेणं आवश्यक आहे, मात्र गोलंदाजाचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होते. जो क्षेत्ररक्षक सिली मिडॉनच्या ऑफच्या ठिकाणी आहे त्याने हा झेल घेणं आवश्यक होतं. मोठा मासा गळाला लागला असता, पण ती संधी दवडलेली आहे लकीशा बंजारा या संघाने. अद्भुत, प्रेक्षणीय, अविस्मरणीय असा फटका कपिल रत्नेच्या बॅटमधून. आपल्या स्टाईल मध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केलेला आहे. प्रेक्षकांनी उभे राहून त्यांच्या खेळीचं कौतुक करतायत. अद्भुत, प्रेक्षणीय अशी खेळी, प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन कपिल रत्ने यांनी केलेलं आहे. एक तत्पूर्वी एक चांगला चेंडू, स्वतःवर काहीसे निराश झालेले आहेत कपिल रत्ने. पॉइंट आणि गलीच्या दिशेने या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. शतक या ठिकाणी फलकावर लागलेला आहे. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडूत किती धावांची मजल मारू शकतात? 2 प्रमुख फलंदाज मैदानावर आहे. एक चांगले गोलंदाज वर्सेस चांगले फलंदाज असा हा सामना सुरू आहे. त्यामध्ये निश्चितच रामदेव महाराज पॅन्थर्स हा काहीसा वरचढ ठरलेला आहे. पहिल्या 4 षटकात केवळ 40 धावा होत्या. त्यानंतरच्या पुढच्या 3 षटकात तब्बल 60 धावा चोपून काढलेल्या आहेत रामदेव महाराज पॅन्थर या संघाने. यावरून आपण त्यांच्या आक्रमक फलंदाजीचं पाहू शकतो. शिवम आहे स्ट्राईकवर, गोलंदाज आहे यॉर्कर असा चेंडू आणि चेंडू गेलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार. आतापर्यंत या स्पर्धेतला हा सर्वोत्तम षटकार म्हणावा लागेल. पायांचा आणि यष्टींचा वेध घेणारा हा चेंडू होता, मात्र त्या चेंडूवर देखील शिवमने आपला क्लास या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि या चेंडूवर 6 धावा वसूल केलेला आहे. गोलंदाजासमोर प्रश्न पडलेला आहे की शिवमला कशा प्रकारची गोलंदाजी टाकावी. तत्पूर्वी या चेंडूवर डी फाईन लेगच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे. लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत.
प्रल्हाद बंजारा अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतात, मात्र शिवम समोर त्यांची लाईन काहीशी मिस झालेली आहे. तत्पूर्वी एक धाव काढण्याच्या कुठल्याही मूड मध्ये शिवम नाही. धावसंख्या झालेली आहे 112. पुढचा चेंडू यॉर्कर आणि या चेंडूवर देखील मोठा फटका, काही खेळता आलेला नाही शिवम याला. शिवम काहीसे स्वतःवर नाराज आहेत. शिवम समोर प्रल्हाद बंजारा यांचा कस लागतोय. गोलंदाजीची सर्व कौशल्य त्यांनी पणाला लावलेली आहे. एक प्रमुख फलंदाज मैदानावर उपस्थित आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खाल्लेले आहेत प्रल्हाद. पुन्हा एकदा शिवम साठी यॉर्कर चेंडू, मात्र या चेंडूला उंच भिरकावून दिलेला आहे. चेंडू थेट गेलेला आहे हायवेवर, दिसेनासा झालेला आहे. खणखणीत षटकार शिवमच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या दिशेने. वर देखील डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे. या षटकात 4 षटकार लगावलेले आहेत. एकूण जवळपास 25 धावा वसूल केलेल्या आहेत आणि आपल्या स्टाईलने हा सामना, ह्या इनिंग, हा डाव संपवलेला आहे. अद्भुत आणि 124 धावा बनवलेल्या आहेत निर्धारित 8 षटकात. जवळपास 84 धावा 4 षटकात चोपून काढलेल्या आहे. शिवम राठोड यांनी 9 चेंडूचा केवळ सामना केलेला आहे आणि 37 धावांवर नावात परतलेले आहेत. 411.10च्या विशाल स्ट्राईक रेटने त्यांनी फलंदाजी केलेली आहे. कपिल रत्ने यांनी देखील 55 धावांची एक आक्रमक अविश्वसनीय अशी खेळी साकारलेली आहे. 18 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 2 चौकार आणि 7 षटकार त्यांनी लगावलेले आहेत. कपिल रत्ने
पुढचा चेंडू, या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे, मात्र केवळ एक धाव मिळेल. पुढचा चेंडू, या चेंडूला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे, कुठलीही धाव काढता येणार नाही. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय कृष्णा राठोड. फलंदाजीमध्ये या संघाने आपला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, केवळ एक धाव त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेली आहे. मोठे फटके खेळावे लागतील. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावसंख्या आहे 6, बिनबाद 6. एक सावध सुरुवात केलेली आहे लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाने. गोलंदाजीची जबाबदारी हेमंत वर सोपवलेली आहे. हेमंत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करतील. हेमंत डावखुरा गोलंदाज आहे. फलंदाजी उजव्या हाताने करतो, मात्र गोलंदाजी हेमंत. एक चांगला चेंडू, त्या चेंडूवर तेवढाच चांगला प्रहार आणि निश्चितच राहुल नावाच्या या क्षेत्ररक्षकाने 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. हेमंत आणि शिवम वारंवार आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या संघाकडे सर्वजण संभाव्य विजेते म्हणून पाहतात. या चेंडूला टोलवलेला आहे कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा झेल सुटलेला आहे. दोघांमध्ये योग्य तो समन्वय नसल्यामुळे एक जीवदान मिळालेला आहे रवी राठोड यांना. हेमंत यांनी आपल्या जाळ्यात फलंदाजाला अलगद अडकवलेलं होतं, मात्र क्षेत्ररक्षकांनी झेल न घेतल्यामुळे या चेंडूला टोलवलेला आहे कव्हरच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. कुठलीही धाव घेता येणार नाही. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये अधिक धावा निघणं अपेक्षित आहे. मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार. फलंदाज पॉइंटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 16 आणि या षटकातील शेवटचा चेंडू हेमंतचा कृष्णा राठोड साठी. मोठा फटका खेळलेला आहे कृष्णा राठोड यांनी. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार कृष्णा राठोडच्या बॅटमधून. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 16 आणि या षटकातील शेवटचा चेंडू हेमंतचा कृष्णा राठोड साठी. मोठा फटका खेळलेला आहे कृष्णा राठोड यांनी. मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा लॉंग ऑफच्या दिशेने, खणखणीत षटकार कृष्णा राठोडच्या बॅटमधून.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. बिनबाद 22, प्रति षटक 11च्या सरासरीने धावा बनवताना मात्र संघाला आवश्यकता आहे जवळपास 16च्या सरासरीने धावसंख्या बनवायच्या आहेत. अजूनही 103 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 36. सतरा पॉइंट 16च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. अजूनही 103 धावांची आवश्यकता आहे मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना. पायांचा आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा शिवमचा चेंडू. फलंदाज देखील समजू शकले नाही. शिवमचा हा अचूक लाईन आणि लेंथवर हा यॉर्कर. फलंदाजी सोबत गोलंदाजीमध्ये देखील आपली कामगिरी चोखपणे पार पाडताना शिवम. राईट ऑन राऊंड द विकेट कृष्णासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांनी याला वाईट घोषित केलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळालेली आहे. शिवम पुन्हा एकदा कृष्ण राठोड यांच्यासाठी. मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि हा झेल शेवटी घेतला. कृष्ण राठोड बाद झालेले आहेत. स्ट्राइक वर अर्जुन बंजारा, प्रल्हाद बंजारा. या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेलं होतं. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 24. एक गडी बाद झालेला आहे. डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा फटका होता. झेल घेणं अपेक्षित होतं मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचू शकलेला नाही. अजूनही 100 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 32. प्रत्येक चेंडूवर 3.20च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. पराभव लकीशा बंजारा वॉरियर संघाच्या. आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद केलेला आहे शिवम राठोड यांनी याच षटकात प्रल्हाद बंजाराच्या स्वरूपात.
या षटकात 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहे शिवम राठोड यांनी. केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू अर्जुन बंजारा यांच्यासाठी. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या आहे 25. या षटकात केवळ 3 धावा मिळालेल्या आहेत. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे रामदेव महाराज पॅन्थरच्या संघाने. यापुढचा जो सामना होणार आहे सेवालाल महाराज रायडर्स वर्सेस दगाजी बापू किंग्स. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघ मालक किरण चव्हाण सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण आपलं आसन ग्रहण करायचं आहे आणि सामन्याचा प्रत्यक्ष आनंद घ्यायचा आहे. सेवालाल महाराज रायडर्स आणि दगाजी बापू किंग्स दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. पुढचा चेंडू अत्यंत सुंदर असा फटका थेट युट्यूब च्या ठिकाणी लॉंग ऑनच्या ठिकाणी हा खणखणीत षटकार आलेला आहे. खूप वेळेनंतर हा षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने कृष्णा राठोडच्या बॅट मधून लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. या षटकात हेमंतवर हल्ला चढवलेला आहे कृष्णा राठोड यांनी. 29 धावांवर फलंदाजी करतायत. एक चांगला चेंडू कृष्णा राठोड समजू शकलेले नाही. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू हेमंत यांचा. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. हेमंत काहीशी निराश आहे पंचांवर. मात्र पंचांचा निर्णयाचा सन्मान केलेला आहे हेमंत यांनी. एक चांगला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव, एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. कृपया नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे दगाजी बाबू किंग्स आणि सेवालाल महाराज रायडर्स कर्णधार. दोन्ही कर्णधारांनी तात्काळ पोहोचायचं आहे. काही क्षणानंतर आपल्या दरम्यान सामना होणार आहे. रिव्हर्स स्वीप या ठिकाणी मारलेला आहे आणि 6 धावा मिळतील या फटक्यावर. डी फाईन लेगच्या दिशेने तो षटकार लगावलेला होता. तत्पूर्वी दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे. या षटकात एकूण 4 षटकार लगावलेले आहेत कृष्णा राठोड यांनी.
अक्षरशः हेमंत राठोड, हेमंत चव्हाण, अठ्ठावीस धावा चोपून काढलेले आहेत हेमंतच्या त्या षटकात. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 53. 2 गडी बाद झालेले आहेत. अजून 24 चेंडूत 72 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात 18च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. अजूनही सामना संपलेला नाही, कारण कृष्णा राठोड आक्रमक फलंदाजी करतोय. 13 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 42 धावांवर फलंदाजी करतायत. 6 खणखणीत षटकार लगावलेले आहेत. शिवम राठोड जळगाव रेल्वे स्टेशन कडून राईट ऑन राऊंड द विकेट. एक उंच फटका, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शिवम स्वतः उपस्थित. शिवम कुठलीही चूक करणार नाही. या सामन्यात आपला तिसरा गडी बाद केलेला आहे शिवम राठोड यांनी. सामन्याचा खरा हिरो शिवम राठोड. एकतर्फी यांनी नामोहरण करून सोडलेला आहे लखीशा बंजारा वॉरियर या संघाला. फलंदाजीमध्ये देखील आपला दमखम दाखवल्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील आपलं कौशल्य दाखवताना 1.1 षटकात 3 धावा देऊन 3 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेले आहेत. मुक्कू नवीन फलंदाज पोहोचलेले आहेत मैदानावर. 23 चेंडूत 72 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात 18च्या सरासरीने धावा बनवाव्या लागेल. शिवम राईट ऑफ राऊंड द विकेट मुक्कू साठी. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू, पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 54. 3 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू शिवम यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला डीप मिडविकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि झेलबाद झालेले आहेत मुक्कू. अत्यंत स्लोवर वन हा चेंडू होता, मात्र त्याचा अचूक बोध घेता आलेला नाही मुक्कू यांना आणि मुक्कू यांना परतावा लागेल. 14 गडी बाद केलेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे शिवम यांनी. एक 1.3 षटकात 4 धावा देऊन 4 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहे. अत्यंत सुंदर असं कामगिरी शिवम राठोड यांची. सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी शिवम राठोड यांची. शिवम राठोड नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. फलंदाजांना शिवमच्या चेंडूचा कुठलाही बोध घेता येत नाही. एक चेंडू यॉर्कर, एक आखूड टप्प्याचा तर दुसरा वाईड यॉर्कर
आपल्या गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करतात. आणि टिपळाची झालेले आहेत. लुभान नावाचे फलंदाज होते. लुभान नवीन फलंदाज राहुल जात आहेत मैदानात. लोभान आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज राहुल चव्हाण पोहोचलेले आहेत मैदानात. 5 गडी बाद झालेले आहेत. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. कुठलीही धाव काढता येणार नाही. शिवमच्या गोलंदाजीवर लकीशा बंजारा वॉरियर संघाची धावसंख्या आहे 54. 5 गडी बाद झालेले आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. 5 षटकानंतर धावसंख्या आहे 54. 5 गडी बाद झालेले आहेत आणि 5ही गडी शिवम राठोड यांनी बाद केलेले आहेत. चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. दगाजी बाबू किंग्स आणि सेवालाल महाराज रायडर्स
दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पोहोचायचं आहे. हा चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, खणखणीत चौकार आलेला आहे. बॅट्समन आहेत राहुल चव्हाण. 4 धावा मिळतील. पुढचा चेंडू एक उंच फटका मारलेला आहे आणि हा झेलही सुटलेला आहे आणि 6 धावाही मिळतील. डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. जगाजी बाबू किंग्स तत्पूर्वी आखूड टप्प्याच्या या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकलेला नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावाने काही एक फारसा फरक पडणार नाही, फक्त आपलं अंतर या ठिकाणी कमी होईल. 15 चेंडूत 60 धावांची आवश्यकता आहे. जवळपास 15 चेंडूत 10 षटकार मारावे लागतील. पुढचा चेंडू गोलंदाज स्टंपिंगची या ठिकाणी एक छोटीशी अपील, मात्र पंच फार अनुभवी आहेत. पंचांवर काही एक परिणाम नाही. चपळ यष्टीरक्षक शिवम प्रत्येक क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देतो. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र शिवम राठोड चेंडूच्या खाली आणि पुढचा गडी बाद झालेला आहे. 6वा गडी बाद झालेला आहे. बॅट्समनचं नाव कृपया बॅट्समनचं नाव सांगा. अमोल राहुल गेलेले आहेत. राहुलच्या जागी राहुल कृपया थांबून घ्यायचं आहे. लकीच्या बंजारा वॉरियर संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. या स्कोररशी संबंधित काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, तात्काळ सोडवायचे आहेत. थांबा दादा, थांब. चला सुरू ठेवा, सुरू करा. चला गोलंदाज आणि तिफळाची झालेला आहे. पुढचा चेंडू राहुल राठोड यांचा मयूर साठी.
11 चेंडूत 58 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला चेंडू राहुल यांचा, फलंदाज समजू शकलेले नाहीत. मोठा पराभव उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि निश्चितच खेळाडू धावबाद झालेला आहे. अचूक थ्रो गोलंदाज राहुल राठोड यांचा. दगाजी बाबू किंग्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. षटक रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे धावबादसाठी. कृपया तात्काळ आपला निर्णय कळवायचा आहे धावबादचा. नितीन जाधवजी कृपया पाहायचा आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मागितलेली आहे धावबादची. कुठलाही खेळाडू तिसऱ्या पंचाच्या कक्षात प्रवेश करणार नाही. तिसरे पंच स्क्रीनवर पण दाखवायचं आहे. चला तिसऱ्या पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. तिसऱ्या पंचाने धावबाद दिलेला आहे. 8वा गडी बाद झालेला आहे. संघ अडचणीत सापडलेला आहे. पुढचा चेंडू आणि तिफळाची झालेला आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केलेले आहे राहुल राठोड यांनी. फलंदाज देखील समजू शकलेले नाही. फलंदाजाला काही एक कळालेलं नाही. प्रशंसा करावी लागेल राहुल राठोड यांची. राहुल राठोड एक चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. 9 गडी बाद झालेले आहे. शेवटचे जोडी मैदानावर खिंड लढवताना अजूनही 58 धावा दूर आहेत विजयापासून. षटक या ठिकाणी संपलेला आहे.
शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटची जोडी खिंड लढवताना लकीशा बंजारा वॉरियर या संघाकडून. लकीशा बंजारा वॉरियर या संघाला नामोहरण करून सोडलेला आहे रामदेव महाराज पॅन्थरच्या संघाने. या स्पर्धेतले संभाव्य विजेते म्हणून रामदेव महाराज पॅन्थर्स या संघाकडे पाहिलं जातं आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत अनिल. अनिल झेलबादची एक संधी, मात्र थोडीशी मिसफील्ड. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. 4 धावा मिळतील. पुढचा चेंडू अनिल यांचा. पॉइंटच्या दिशेने या चेंडूला ढकलून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. शेवटचं षटक सुरू आहे. पूर्णपणे विजय या ठिकाणी झालेला आहे रामदेव महाराज पॅन्थर या संघाचा. या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत चौकार लगावलेला आहे फलंदाज विनोद चव्हाण यांनी. सनी धाडी यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा मिसफील्ड. धावाची एक पुन्हा संधी. रामदेव बाबा पॅन्थर्स या संघाने एक मोठा विजय मिळवलेला आहे. 49 धावांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे. चला दगाजी बाबू किंग्स या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे.